नमस्कार. आज आपण पाहतोय वांग्याचं झणझणीत भरीत. रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट बनणारी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर पाहूयात रेसिपी. इथे मी भरतासाठी लागणारं एक मोठं वांग घेतलंय. त्याला आपण 3-4 ठिकाणी कट देऊयात. तर आपले आता कट देऊन झालंय. तर त्यामध्ये आपण 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात. त्या एका कटमध्ये 1-2 लसूण पाकळ्या आणि 1-2 मिरची घालून घेऊयात. इथे मी मिरच्या पण 5-6 घेतल्यात. प्रत्येक कटमध्ये आपण आता मिरच्या आणि लसूण घालून घेतलंय. तर आता वांग्याला आपण तेल लावून घेऊयात आणि आता मस्त असं गॅसवर वांग खरपूस भाजून घेणार आहोत. सर्व बाजूंनी आपण वांग छान भाजून घेऊयात. आणि आपल्याला आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा. तर आता आपलं वांग साधारण भाजत आलंय आणि वांग्याला तेल लावून घ्यायचं, कारण वांग्याची साल पटकन निघते. तर आपण पाहू शकता सर्व बाजूंनी आपण वांग छान मस्त असं भाजून घेतलंय. आणि आता वांग भाजून झाले तर आपण गॅस बंद करूयात आणि 5 मिनिटं वांग थंड करून घेऊयात. तर थंड झाले तर आपण साल काढून घेऊयात. आता आपली साल काढून पूर्ण झाले तर आपण देठ काढून टाकूयात. आणि आपल्याला वांग्यामध्ये बिया असतील तर बिया पण काढून घ्यायच्या आहेत. आणि आता इथे मी 2 टोमॅटो घेतले, त्यांना सुद्धा तेल लावून वांग्यासारखं भाजून घ्यायचे. तर आता आपले टोमॅटो मस्त असे भाजून तयार आहेत. आता टोमॅटो थंड झालेत तर आपण त्याचं साल काढून घेऊयात. तर आता आपला वांग आणि टोमॅटो मस्त भाजून तयार आहेत. आणि इथे मी साहित्य पण दिलंय, आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आता कढई गरम झाली आहे तर तेल घालून घेऊयात. 2 चमचे तेल घातलंय आणि तेल छान गरम केलंय. 1 चमचा त्यामध्ये जिरं घालून घेतलंय. तसेच जिरं तडतडल्यावर आपण उभा कांदा घेतलाय, 2 कांदे, ते घालून छान परतून घेऊयात. कांदा आपल्याला आवडत असेल तर बारीक चिरून घातला तरी चालेल. तर इथे मी आता मीठ घालून घेते चवीपुरतं, म्हणजे कांदा पण छान मऊ होईल. तर आता आपण 1 चमचा हळद घालूयात. तसेच 1 चमचा धने जिरे पावडर आणि 2 चमचे लाल मिरची पावडर, तसेच 1 चमचा गरम मसाला घालून छान परतून घेऊयात. आणि आता आपण वांग आणि टोमॅटो घालून स्मॅशरने स्मॅश करून घेणार आहोत. मस्त असं स्मॅश करून घेऊयात. आता छान स्मॅश झालंय आपलं भरीत. तर आता आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊयात. आणि आता इथे 1 वाटी शेंगदाणा कूट घालून घेणार आहोत. मस्त मिक्स करून घेऊयात आणि कोथिंबीर चिरलेली घालून मिक्स करून घेऊयात. तर आता आपला हा मस्त असा झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे. आणि आता आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेणार आहोत. आणि हे असं मस्त झणझणीत भरीत आपण कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता. थँक्यू.